नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. जय जय राम कृष्ण हरी मित्रांनो. आणि आज खूप मोठा दिवस आहे. आज गुढी पाडव्याचा दिवस आहे. मराठी एक मित्रांनो, शुभ सकाळ आणि स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूबच्या 360 माझ्या डेली ब्लॉगिंग चॅलेंजमध्ये. आणि काल रात्री ब्लॉगसुद्धा एडिट करता नाही आला कारण चार्जिंग संपली होती पूर्ण. आणि तर डायरेक्ट सकाळीच लाईट आली. आत्ता 7 वाजता, रात्री 10ला लाईट गेली होती. त्याच्यामुळं काही चार्जिंग करायला जमलं नाही, काहीच नाही. सगळं फोन वगैरे सगळं बंद होतं. आणि आज आपला सण आहे मराठी मातीचा, मराठी अस्मितेचा, मराठी संस्कृतीचा. आणि तुम्ही समोर सूर्योदय बघू शकता. एवढा भारी सूर्योदय झालेला आहे. आणि या पावसाचं नंतर एवढं भारी वातावरण झालं आहे. अगदी असं सगळ्या मातीचा असा सुगंध सुटला आहे. एकदम असं लय प्रसन्न वाटतंय. आणि रात्री लाईट नव्हती त्यामुळं हिटर पण लावलं नाही, काय पाणी वगैरे कुठं तापलेलं होतं. त्यामुळे डायरेक्ट आता चुलीवर पाणी तापायचं काम चालू आहे. मला दाखवतो मी काम. हे बघू शकता मित्रांनो. पाणी तापवले मम्मी, पाणी ना. मित्रांनो तुम्ही बघू शकता, पप्पा दारा काढते आता गायांच्या. आणि हा इकडं असा सूर्योदय, एकदम खतरनाक वातावरण झालं, एकदम डेंजर वातावरण. आजी काहीतरी काम करते. असला पाऊस झालाय खतरनाक रात्री. पप्पा काय म्हणताय? आमच्या सबस्क्रायबरला दारा काढायला शिकवायचे. हां, सबस्क्रायबरला दारा काढायला शिकवायचे. आता काही पाणी बिणी चालू करायची गरज नाही, मोटर बिटर जायची गरज नाही. आज मोकर पाऊस झालेला आहे, ऑलरेडी सगळं भरणं झाले. आज आपला सण आहे, गुढीपाडव्याचा सण आहे. खूप मोठा सण आहे, मराठी मातीचा, मराठी संस्कृतीचा. तर चला सेलिब्रेट करूया आता, आंघोळ वगैरे करू मस्त. गुढीपाडवा किती छान चालू आहे मित्रांनो. बघू शकता किती फ्रेश मसाला आहे. आणि काठी, कलश आणि हळदी कुंकू. नमस्कार सगळ्यांना, शुभ सकाळ. जय जय राम कृष्ण हरी मित्रांनो. आणि आज खूप मोठा दिवस आहे. आज गुढीपाडव्याचा दिवस आहे. मराठी एकतेचा दिवस आहे, मराठी संस्कृतीचा दिवस आहे. आणि मराठी टिकून ठेवण्याचा खूप मोठा दिवस आहे. आपला सण म्हणजे गुढीपाडव्याला एक नवीन वर्ष चालू होतं. आणि आज 3.5 मुहूर्तांपैकी एक खूप मोठा मुहूर्त आहे. तुम्हाला काही तुमचं चांगलं काम करायचं असेल तर आज तुम्ही करू शकता. काही खरेदी करायची असेल तर चांगला योग आहे. आणि मी एकच सांगेल की आरोग्याकडे लक्ष द्या. तुमचं काय तुम्ही चांगलं कार्य करत राहा, कारण कर्माचा हिशोब होतो इथं, फक्त पैशाचा कशाचा हिशोब होत नाही. तुमचे कर्म चांगले ठेवा, आरोग्याकडे लक्ष द्या. आणि पुनश्च एकदा तुम्हाला गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा. आणि ते गुढी पाडवा नसतं, ढ असतो, ढ ढागाचा गुढीपाडवा, ठीक आहे. आणि हॅप्पी गुढीपाडवा नाही, नववर्षाच्या गुढीपाडव्याच्या तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर मित्रांनो, आता दुपारची 1 वाजलाय. सगळी आपली गुढी उभारून झाली. जेवण पोळ्या अजून काय तयार नाही झाल्या, कारण छोटीशी पूजा करायची, आपलं नवीन घर आहे त्याच्यामुळं. आणि मग मागचं सगळं मागच्या त्या सगळ्या शिफ्ट करायची पुढं. त्याची गडबड चालू आहे बघा. ड्रेस चेंज लगेच, घरचा वर्कर मोड ऑन. तुम्ही घरी कुठे बाहेर जॉबला किती मोठ्या पदावर असेल, तुम्हाला सर म्हणून मॅडम म्हणून, पण तुम्हाला घरी आल्यावर कामच करावं लागणार. आता हे बघू शकता तुम्ही, बेड वगैरे सगळं काम चालू आहे. करू 1 बाय 1 सगळं मागचं सामान शिफ्ट.
हे आमचं जुनं घर आहे मित्रांनो, एकदम भयानक अवस्थेत. मित्रांनो तुम्ही बघू शकता हे पितळाचे हांडे. किती हांडे? जवळपास 6-7 हांडे. कदाचित आमच्या बाबांनी त्याच्यात सोनं पुरून ठेवलं असतं तर आज आम्ही कुठेतरी असतो. तर चला लय काय काय करून ठेवले. बस पितळाचे हांडे, असे हांडे भेटत नाही. तुम्हाला दाखवतो थांबा. एवढा जड हांडा आहे ना. आणि ॲक्च्युली ह्याच्यात हे ॲमेझॉनवर जवळपास 5 ते 6 हजारला आहे एक हांडा. तरी पण देत नाही कुणी, कारण याच्यात पाणी ठेवलेले उत्तम प्रकारे राहतं. आणि मॅग्नेशियम वगैरे भेटतं आपल्याला. मॅग्नेशियम भेटतं, आय थिंक मॅग्नेशियमच पण चांगलं असतं पितळ्याच्या भांड्यात पाणी दिलेलं. चला आता सगळे हांडे ना बाहेर घ्यायचे. मित्रांनो आता चाललोय आम्ही पटीतल्या रानात पोळ्या खायला. आमची RX 100 चालू करतोय. जर चालवायला टाइम लागतो गाडीला. कसं चाललंय गुढीपाडवा? पोळ्या बिळ्या खाल्ल्या का नाही? चला आता तुम्हाला दाखवतो पोळ्या कशा असतात. आता पोळ्या बिळ्या खाल्ल्या आणि चाललोय आता घरी. आम्ही बघू शकता वातावरण माझं पावसाचं एकदम भयानक झाले. आज पण एकदम बेकार पाऊस येणार आहे. मित्रांनो फायनली आमचा खड्डा आहे. अयो लय मोठा खड्डा आहे. पप्पा आता आहे ना गुढी उतरायच्याच मार्गावर आहे आणि आम्ही पोहोचलोय आता. हे बघा पप्पा आहे ना गुढी काढते ते दिसते का? सामान आलंय सगळं. आता बामण वगैरे आलेलं आहे. बामण काका. आणि ते बघू शकतो ते समोर आले त्यांची गाडी वगैरे. आणि ब्राह्मण सुद्धा फोल्डरमध्ये यायला लागलेत भाऊ. तुम्ही स्कोप बघू शकता. इथं जॉब करणारा मोकळा इंडत आहे. पण जे बामण काका आहे ते स्वतः फोल्डर घेऊन आलेत. म्हणजे वेगळेच लेवल आहे बिझनेस. पण जाऊ द्या, आपला व्हिडिओ करायला आलेत. आतमध्ये पूजेची सगळी तयारी चालू तुम्हाला दाखवतो. चला फायनली पूजा वगैरे झालेली आणि प्रसाद पण खाल्ला. काका पण गेले बामण काका आणि सगळ्यांना प्रसाद वगैरे वाटलेला आहे. तुम्ही बघू शकता इथं सगळी पूजा वगैरे मांडली होती. अशा प्रकारे पूजा संपन्न झाली आहे. त्यांचा इकडे स्वयंपाक चालू आहे. अति प्रचंड वेगाने स्वयंपाक करते मम्मी. सकाळपासून हात बंद नाही तिचा. हां मम्मीच्या हातात लई चलन दिसते, हात चालू सारखा. इकडं 2 आज्या बसल्यात. पप्पा इकडं बाबापाशी. बाबा झोपते ते काय नव्हता. मित्रांनो पूजा वगैरे सगळी संपन्न झालेली आहे आणि आज गुढीपाडव्याचा सण होता. अतिशय जल्लोषात आनंदात साजरा केला. बाबांचं थोडं आहे बरं आहे पण आता चांगली इम्प्रूव्हमेंट आहे. आम्ही त्यांना चालायची ट्रायल वगैरे दिली तर चालले व्यवस्थित. आणि चला आता उद्या ड्युटीला जायचं आहे. आज तर इथंच होतो घरी. गुढीपाडवा होतं म्हटलं नको जायला. आणि माईक पण खराब झाला. त्या रिसिवर आहे तो तुटला डायरेक्ट. त्याला कसं बसं जोडून मी बोलतो आहे आता. आवाज येतोय का नाही माहीत नाही. चला आता पोळ्याचा स्वयंपाक केला. पोळ्या वगैरे खाऊ आणि मस्त झोपून जाऊ. तर तुम्हाला माझे असेच आणि आपले चॅनल ग्रो होते चांगलं मला दिसतंय. लोक पण येऊन भेटतात इथले गावाकडले पण. काय बोलतोय काय ते चांगलं वाटतंय. तर चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला जर माझे खरंच ब्लॉग्स आवडत असतील तर आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. जेणेकरून एक मराठी पोराला जरा मोटिवेशन भेटेल. मोटिवेशन मला गरज नाही पण तरी थोडंसं पुश होईल नाही का. तर हां भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय बाय काय बाय राव. गुढीपाडव्याच्या तुम्हा सर्वांना हार्दिक शुभेच्छा. 9 वर्ष तुम्हाला समृद्धीचं भरभराटीचं आयुष्य आरामाचं ऐश्वर्याचं जाऊ हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय.